नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रश्नांची सिरीज चालू केली आहे. या आधीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, तेथे क्लिक करून पाहू शकता. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे आपला 83 नंबरचा प्रश्न. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक टिंबटिंब यांचे आहे. पॉवर्टी अँड अनब्रिटिश रूल इन इंडिया हे पुस्तक टिंबटिंब यांचे आहे. तर हे पुस्तक पर्याय क्रमांक 4 दादाभाई नौरोजी यांचं आहे. तर दादाभाई नौरोजी यांनी हे पुस्तक का लिहिलं होतं? तर यांनी हे पुस्तक लिहिलं होतं की ब्रिटिश जे आहेत ते भारतीय संपत्तीची कशी लूट करून ब्रिटनला घेऊन जातात, त्याबद्दलचं हे पुस्तक आहे. आणि दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणतात. भारताचे पितामह किंवा इंग्लिशमध्ये ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असंही म्हटलं जातं. दादाभाई नौरोजी यांना याबद्दल लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 84 नंबरचा प्रश्न. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी टिंबटिंब यांचे आहे. बॉम्बे क्रॉनिकल हे वृत्तपत्र खालीलपैकी टिंबटिंब यांचे आहे. तर हे पर्याय क्रमांक 2 फिरोजशाह मेहता यांचे आहे. हे 1913ला फिरोजशाह मेहताने मुंबईमध्ये चालू केलं होतं आणि इंग्रजी भाषेतील वृत्तपत्र होतं हे बॉम्बे क्रॉनिकल. आणि फिरोजशाह मेहता यांच्याबद्दल एक गोष्ट लक्षात राहू द्या, त्यांना मुंबईचा सिंह म्हणतात. मुंबईचा सिंह म्हणजेच कोण? फिरोजशाह मेहता. आणि जर आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की मुंबईचे अनभिषिक्त सम्राट म्हणजे जगन्नाथ शंकर शेठ, पण जगन्नाथ शंकर शेठ हे जर पर्याय उत्तरामध्ये नसेल तर पर्याय फिरोजशाह मेहता हा निवडायचा, कारण हे MPSC आयोगाचं उत्तर आहे, फिरोजशाह मेहता. पुढील प्रश्न पाहूया. 85 नंबरचा प्रश्न. भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. भारत सेवक समाजाची स्थापना टिंबटिंब यांनी केली. तर पर्याय क्रमांक 2 गोपाळ कृष्ण गोखले म्हणजेच नामदार गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक संघाची स्थापना केली, समाजाची स्थापना केली. पुढील प्रश्न 86 नंबरचा प्रश्न. देवाने जर अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही हे वक्तव्य खालीलपैकी कोणी केलं? देवाने जर अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव मानणार नाही हे वक्तव्य लोकमान्य टिळक यांनी केले. पर्याय क्रमांक 4 योग्य आहे. पुढील प्रश्न पाहूया. 87 नंबर. 1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली? 1933 मध्ये हरिजन सेवक संघाची स्थापना ही महात्मा गांधींनी केलेली. महात्मा गांधी. पर्याय क्रमांक 2 योग्य आहे. 88 नंबरचा प्रश्न. खेडा सत्याग्रहात टिंबटिंब या स्थानिक शेतकऱ्याचा पुढाकार होता. खेडा सत्याग्रहात टिंबटिंब या स्थानिक शेतकऱ्याचा पुढाकार होता. तर पर्याय क्रमांक 1 योग्य आहे. मोहनलाल पांड्या यांचा समावेश होता. तर जमीन महसुलात सूट मिळावी त्यासाठी हे खेडा सत्याग्रह चालू केलं होतं. मोहनलाल पांडे हे स्थानिक शेतकरी होते, यांनी चालू केलं होतं. त्यानंतर गांधीजींनी त्यामध्ये सहभाग घेतला, म्हणून आपण खेडा सत्याग्रहाशी गांधीजींना जोडतो. आता हे पर्याय क्रमांक 3 बघा. राजकुमार शुक्ला हे जे होते हे चंपारण सत्याग्रहामधले होते. राजकुमार शुक्ला यांनी ते सत्याग्रह चालू केला होता. पुढील प्रश्न पाहूया. 89 नंबरचा प्रश्न. सायमन कमिशनची स्थापना टिंबटिंब साली झाली. तर सायमन कमिशनची स्थापना ही 1927ला झाली, इंग्लंडमध्ये झाली होती. आणि त्यानंतर ते 1928ला भारतात आलं आणि 1930ला त्यांनी आपला अहवाल सादर केला होता. सायमन कमिशनची स्थापना कधी झाली? मग 1927ला. ही कशासाठी झाली होती? 1919चा जो कायदा होता, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा, ह्याचं परीक्षण करण्यासाठी या सायमन कमिशनची स्थापना झाली होती. आणि ह्यामध्ये एकही भारतीय नव्हता, त्यामुळे याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता भारतामध्ये आल्यावर. सायमन गो बॅक असं नारे दिले होते. 90 नंबरचा प्रश्न. मुळशी सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही कोण? तर याचा पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. शंकरराव देव हे मुळशी सत्याग्रहातले पहिले सत्याग्रही होते. बघा, हे मुळशी सत्याग्रह जे होतं ते टाटा इंडस्ट्रीचा एक प्रोजेक्ट होता धरणाचा, त्याला विरोध करण्यासाठी हा सत्याग्रह चालू झालेला होता. आणि याच्यात मुख्य भूमिका निभावली ती सेनापती बापट यांनी. पांडुरंग बापट ज्यांचं नाव आहे. तर यांना ह्या मुळशी सत्याग्रहामुळं यांना सेनापती ही उपाधी मिळाली. सेनापती ही उपाधी मुळशी सत्याग्रहामुळे मिळाली. आणि याचे पहिले सत्याग्रही कोण आहेत? ते शंकरराव देव. 91 नंबरचा प्रश्न. 1942च्या आंदोलनात कुसुम या गुप्त नावाने वावरणारी व्यक्ती कोण? 1942च्या आंदोलनात कुसुम या गुप्त नावाने वावरणारी व्यक्ती कोण? तर कुसुम या नावाने वावरणारी व्यक्ती म्हणजे अच्युतराव पटवर्धन कुसुम ह्या नावाने वावरत होते. तर आता इथं बघा पर्याय क्रमांक 1 जो दिला आहे
ह्या सुचेता कृपलानी ह्या दादी ह्या नावाने वावरत होत्या. दादी ह्या नावाने वावरत होत्या. अरे आता ह्या 2 नंबरचा पर्याय अरुणा असपाली ह्या कदम नावाने वावरत होत्या. कदम. त्यानंतर अच्युतराव पटवर्धन आपण इतक्यात पाहिलं कुसुम नावाने वावरत होते. आणि बाबा राघवदास जे होते हे दीदी ह्या नावाने वावरत होते. दीदी. बाबा राघवदास जे होते हे दीदी नावाने वावरत होते. ठीक आहे, इतकी माहिती पुरेशी आहे आपल्यासाठी. त्यानंतर हा 92 नंबरचा प्रश्न पाहू. 1942च्या आंदोलनात गुप्त रेडिओ अर्थात आझाद रेडिओ खालीलपैकी कोण चालवत होते? 1942च्या आंदोलनात गुप्त रेडिओ अर्थात आझाद रेडिओ खालीलपैकी कोण चालत होते? तर याचं पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर आहे. विठ्ठल जव्हेरी व उषा मेहता हे आझाद रेडिओ चालत होते. आझाद रेडिओ हा गुप्त रेडिओ होता आणि 1942 जे चले जाव आंदोलन होतं त्यामध्ये ते हे आझाद रेडिओ चालवत होते आणि त्यावरून क्रांतिकारांना माहिती देत होते. आता इथे बघा हे पण 1942च्या आंदोलनातील क्रांतिकारक आहेत. हे 91 नंबरचा प्रश्न. हे सगळे नावं लक्षात ठेवा, याच्यावर प्रश्न येऊ शकतो. जोड्या लावामध्ये खास करून MPSC ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी याच्यातला प्रश्न येतो जोड्या लावासाठी. पुढील प्रश्न 93 नंबरचा प्रश्न. भारतातील पहिले प्रतिसरकार टिंबटिंब या ठिकाणी स्थापन झाले. भारतातील पहिले प्रतिसरकार टिंबटिंब या ठिकाणी स्थापन झाले. तर पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. बालिया हे युपी मधल्या ठिकाणी युपी मधल्या ठिकाणी त्या ठिकाणी ते प्रतिसरकार स्थापन झाले. पुढील प्रश्न 94 नंबरचा प्रश्न. सातारा येथील प्रतिसरकारचे पहिले डिक्टेटर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? पहिले डिक्टेटर. आता डिक्टेटर म्हणजे काय? प्रमुख. त्या प्रतिसरकारचं प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर यशवंतराव चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली. 95 नंबरचा प्रश्न. टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. टिंबटिंब हे कॅबिनेट मिशनचे सदस्य नव्हते. आता कॅबिनेट मिशन म्हणजे काय? त्रिमंत्री योजना म्हणजे ह्याच्यात 3 मंत्री होते. 1946ला कॅबिनेट मिशनची स्थापना झाली होती. तर ह्या कॅबिनेट मिशनमध्ये 3 मंत्री होते. तर ते कोण होते? लॉरेन्स होता, क्रिप्स आणि अलेक्झांडर हे 3 मंत्री होते. लॉरेन्स, क्रिप्स आणि अलेक्झांडर. मग यामध्ये कोण नव्हते? वेव्हेल. हेच आपलं योग्य उत्तर आहे. वेव्हेल हे सदस्य नव्हते. 96 नंबरचा पुढील प्रश्न आहे. टिंबटिंब या दिवशी प्रत्यक्ष कृती दिन घडून आला. टिंबटिंब या दिवशी प्रत्यक्ष कृती दिन घडून आला. आता प्रत्यक्ष कृती दिन कोणाचा होता? मुस्लिम लीगचा होता. मुस्लिम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन. तर हा घडून आला 16 ऑगस्ट 1946ला. 16 ऑगस्ट 1946ला मुस्लिम लीगने प्रत्यक्ष कृती दिन घडून आणला. हा कशासाठी घडून आणला होता? तर स्वतंत्र पाकिस्तानची मागणी करण्यासाठी मुस्लिम लीगने तो घडून आणला होता. 97 नंबरचा प्रश्न. महाराष्ट्र फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. महाराष्ट्र फॉरवर्ड ब्लॉक पक्षाचे अध्यक्ष टिंबटिंब हे होते. तर सेनापती बापट हे योग्य उत्तर आहे. सेनापती बापट. 98 नंबरचा प्रश्न. किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब हल्ला केला म्हणून टिंबटिंब या युवकाला फाशी देण्यात आली. किंग्सफोर्ड या न्यायाधीशावर बॉम्ब हल्ला केला म्हणून खुदीराम बोस या युवकाला फाशी देण्यात आली. पर्याय क्रमांक 3 योग्य आहे. 99 नंबरचा प्रश्न. अनुशीलन समितीची स्थापना टिंबटिंबला झाली. अनुशीलन समितीची स्थापना टिंबटिंबला झाली. तर 1907ला ढाका या ठिकाणी अनुशीलन समितीची स्थापना झाली. 1907 ढाका या ठिकाणी. तर ही संघटना बारिंद्र कुमार घोष आणि भूपेंद्रनाथ दत्त ह्या दोघांनी स्थापन केली होती. अनुशीलन समिती कधी झाली स्थापना? 1907 ढाक्याला. शेवटचा प्रश्न. कुका चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली. कुका चळवळ टिंबटिंब यांनी सुरू केली. तर कुका चळवळ ही गुरु राम सिंग यांनी सुरू केली होती. गुरु राम सिंग यांनी कुका चळवळ सुरू केली होती. धन्यवाद मित्रांनो. आज आपण आपले सर्व प्रश्न संपले आहेत. तर पुढील प्रश्न आपण पुढील भागात पाहू. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.